नमस्कार. आता पंचकोशातील तिसऱ्या कोशाचा विचार करू, जो आहे मनोमय कोश. ज्ञानेंद्रिया आणि मन मिळून बनतो मनोमय कोश, जो मी, माझे आणि वेगवेगळ्या विकल्पांचे मुख्य कारण आहे. ज्ञानेंद्रिया मनाच्या संलिप्ततेनेच कार्य करू शकतात. मन थाऱ्यावर नसले तर आवडीचा रिॲलिटी शो सुद्धा पाहावासा वाटत नाही. या जगात जितकेही भेद किंवा मतभेद दिसतात, त्यांच्या मागे मनोमय कोशाची शक्ती आहे. द्वैताचे मूळ कारणच मन आहे. संकल्प विकल्पात्मक मनः. वासनारूपी इंधनामुळे मनोमय कोश सतत प्रज्वलित होतो. विक्षेप उत्पन्न होतात आणि अधिकाधिक कर्म करण्याची प्रवृत्ती होते. सत्व, रज आणि तम हे गुण मनातच कार्य करतात. गुण म्हणजे रश्शी. ही गुणरूपी रश्शी आसक्त मनाच्या व्यक्तीला जखडून टाकते आणि मन निसंग झाले की व्यक्ती मोकळा होतो, मोक्षास प्राप्त करण्यासाठी उद्यत होतो. नमस्कार.